नंबर लागला महाराजांच्या वर्षी. एवढ्या वर्षात आज माझा नंबर लागला महाराजांच्या जर्नी. त्या लक्षाचा आशीर्वाद आहे त्याला. मी ते पाया पडून आलो होतो मोठ्या लक्षाच्या शेवटच्या क्षणी की मला तुझा आशीर्वाद दे माझ्या लक्षाला म्हणून. ते मित्रांनो, आज पुसेगावचं मैदान संपन्न झालं आणि या पुसेगाव मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आदत लक्षा आणि सोबत पाहिला सचिन पाटील साहेब. नमस्ते. नमस्ते. वडकीचं मैदान झालं, आज पुसेगावचं मैदान. आज पहिला क्रमांक केलाय. पांग फेडलं ते ना आज. लय दिवसाची इच्छा होती माझी, आज लय पूर्ण झाली. ज्यावेळेस गट पळून आलेला ते तेव्हाच वाटलेलं की काही ना काहीतरी करणार तो 100%. आज कसं परिश्रम कसे घेतले, मेहनत कशी घेतली या गुलाला? सोपं भरपूर घेतलं. हा. काय लोकांनी हिनवले आलं. हा. हिनवलं होतं म्हणून भरपूर परिश्रम घेतले. बर. एक डोळ्यातले अश्रू सर्व काही सांगून जात आहेत दादा. आणि जो कपाळा माती सांग बर. इच्छा पूर्ण केली त्याने ह्या. आणि पाटील साहेब एक म्हणतात ना ते ज्या जोडीनं वडकीचं मैदान गाजवलेलं, आज एक प्रेक्षकांचं लक्ष होतं या जोडीवरती आणि ते सिद्ध करून दाखवलं या जोडीनं पुन्हा. होय, पूर्ण झाले. कारण वडकीला मी रिक्षा घेतलेली, त्याच्यामुळे कसं झालं नाही. त्याला मी इथं आज शक्यतो मी पुशेगावला पळवणार नव्हतो वासरू. आज वासरू पळवणार नव्हतो मी. पण काय झालं, लोकांच्या प्रेमामुळे मित्रमंडळी म्हणली नाही तेवढी गाडी पळते, तू पळवलाच पाहिजे वासरू. कारण मी बाईट मध्ये सुद्धा बऱ्याच जणांना सांगितलं होतं मी वासरू पळवणार नाही. तरी म्हणजे लागी होती लगेच वासरू आहे तरी थोडं लागलंय त्याला. इतक्या वर्षी केलेल्या कष्टाचं सार्थक झालं का? होय, कष्ट आज फळ मिळालं मला. बरेच वर्षाचं माझी अपेक्षा होती पुशेगावला मला 1 नंबर करायचा. लक्षाचं लक्ष्मणराव नाही, ह्यो लक्षात राहणार शेवटपर्यंत. ही मोठ्या लक्षाचा आशीर्वाद आहे त्याला. मी ते पाया पडून आलो होतो मोठ्या लक्षाच्या शेवटच्या क्षणी की मला तुझा आशीर्वाद दे माझ्या लक्षाला म्हणून. त्यामुळे ह्यो शेवटपर्यंत लक्षात राहणार. लक्ष्मणराव कधी होणार तो, लक्षात राहणार तो. एक प्रकार मी पाया पडून शेवटी क्षणी गेलेलो वाटेगावला, त्याला मी पाया पडल्यावर माझ्या लक्षाला आशीर्वाद देत तुझा म्हण. परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज नेहमीच कृपा आशीर्वाद करतात. हा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती झाला आहे. होय, या वर्षी माझा नंबर लागला महाराजांच्या वर्षी. एवढ्या वर्षात आज माझा नंबर लागला महाराजांच्या जर्नी. बैलगाडी शर्यत क्षेत्रातले कोण आहे? एक जुने जाणते बैलगाडी मालक आहेत, अभ्यासू बैलगाडी मालक आहेत. अनेक नियोजनांमध्ये आणि अनेक त्यांच्या दावणीचे नंदी तुम्ही पाहिलेले आहेत, आजपर्यंत गुलालात राहिलेले आहेत. दादा, पुसेगावचा हा तुमच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला पहिलाच गुलाल का? 1 नंबर पहिलाच माझा गुलाल 1 नंबरचा. आणि हा गुलाल कोणाला समर्पित कराल? हा 1 नंबर कोणाला समर्पित कराल? हा एक नंबरचा गुलाल मी माझ्या मोठ्या लक्षाला, माझा मी देव मानतो मोठ्या लक्षाला. मी आहे त्या मोठ्या लक्षाला 1 नंबरचा गुलाल समर्पित करणार. आज गाडी कोणी चालवली? आज माझा एकनिष्ठ माझा भैया ड्रायव्हर बांबावडे. गट सेमी फायनल. हो, तो कायम तोच असतो. मग पैरा जरी केला तर मी पुढच्या पैरे करायला सांगतो बाबा ड्रायव्हर माझाच. कारण माझं वासरू इधर आहे, ही त्याची खोड त्याला मी समजावून सांगितलेले आहे, त्याला माहित आहे. त्यामुळे ड्रायव्हर तो माझाच बसवतो. सचिनच्या विषयी काय सांगाल? सचिन बी खूप छान साथ दिली. म्हणजे तेच मी 1-2-3 मैदान वडकीचं नियोजन करायच्या अगोदर मी पुढे उभं राहून बघितलं. मग त्यावेळेला मी म्हटलं आपल्या लक्षाला, कारण आमचं वासरू जरा तापट आहे, त्यावेळी म्हटलं आपल्या लक्षाला तो मॅच 100% होणार. तो म्हणजे दोघांची मनं जुळलीच व्यवस्थित. एवढं तापट आहे की मला वाटतंय फायनलच्या पूर्वी नंबर पण टाकायला तुम्ही नाही, नंबर टाकाय नाहीच नेत नाही. पब्लिक मध्ये जरा लई करतो तो. एवढं पब्लिक होतं. ह्या एवढ्या पब्लिकमध्ये, देशभरातून आलेल्या बैलगाडीमध्ये आणि एवढ्या सगळ्या मोठ्या मैदानात, म्हणजे भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान आहे, या मैदानामध्ये 1 नंबर करणे ही कशी बाब आहे तुमच्यासाठी? नाही, ती शक्य कसं त्यानं करून दाखवलं लहान वयात. एवढं म्हणजे आम्ही आमच्या परिश्रमाचं आज आम्हाला म्हणजे सार्थक झालं कष्ट. पण एवढ्या ह्याच्यात हे नशीबच. इथं पुशेगावमध्ये या मैदानात कोण छाती टुकून म्हणायचं नाही कोणी मी 1 नंबर करीन. ज्याला महाराजांचा आशीर्वाद तोच 1 नंबर करा. तुमच्यावरती कृपा आशीर्वाद झालाय. काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? कशा पद्धतीने समस्त ग्रामस्थ पुसेगावकरांनी हे मैदान आयोजित केलं होतं? नाही, मैदान आयोजित झालं प्रत्येक वर्षीप्रमाणे. त्यांनी या वर्षी म्हणजे खूप कष्ट घेऊन मेहनतीनं, कारण खूप पब्लिक असतं त्यामुळे ग्रामस्थांना काही कचरा कमेंटला भरपूर त्रास होतो पुशेगावच्या मैदानात. राजाभाऊ, एवढं पब्लिक कंट्रोल करणं हे सगळं नाही, हे पुशेगावकरांनीच करू जाणे.
त्याचबरोबर दोन्ही आदत वासर आहेत आणि सोबत ड्रायव्हर पण आदत आहे. एक तिन्ही पण आदत साज आज एकत्र आला म्हणावं लागेल. होय, कारण श्रीनाथ केसरीच्या अगोदर मी पायरा करणार भैयाला म्हणलो होतो. भैया म्हणला एवढ्या मोठ्या मैदानात तुम्ही मला काय म्हणला बसवू शकणार नाही. म्हणलं का रे असं म्हणतोस? नाही म्हणला तुम्ही ड्रायव्हर टॉपचाच असणार. नाही म्हणलं भैया, गाडी तूच हाणायची निथून पुढे मी तुला टॉपला. आणि त्याला विचारा तुम्ही माझ्या माघारी. मी त्याला सांगितलेलं की तुला हिंद केसरी 100% करणार. आणि ती मी शब्द पाळला, तो म्हणला शब्द पाळला. मी त्याला डबल हिंद केसरी केला. आणि त्याचबरोबर वडकीचं मैदान झाल्यानंतर मी लक्षाला मागणी आली होती, त्याच्याविषयी काय सांगायला? नाही आली, भरपूर मागणी आली, सगळी झाली, पण नाही द्यायचा नाही आपल्याला. त्याचबरोबर सचिनचे मालक शाहिद भाई यांच्याविषयी काय सांगाल? आता कसं आहे, माझी आणि त्यांची अजून समक्ष भेटच झालेली नाही. हे सगळे माझे मित्र भल्ला डॉक्टर आमचं नियोजन आहे दोघांचं. बल्लाळ डॉक्टरांनी आतापर्यंत ज्यांचं नियोजन केलं आपल्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा असेल किंवा तुमचा लक्ष असेल किंवा सचिन असेल, बऱ्याच नंदींचं नियोजन करतात आणि पडद्यामागचे ते खरे हिरो आहेत काय? 100% पडद्यामागचे ते खरे हिरो आहेत. पण मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात पहिल्यांदा कुस्ती झाली असली तर बल्लाळ डॉक्टर, मी आणि वाघावचे बाबू सोनार ही आमच्या तिघांची पहिली कुस्ती. तिथून पुढे सगळ्यांना बल्लाळ डॉक्टर माहीत झालेत. चालतंय, धन्यवाद, अभिनंदन तुमचं. आता आपल्याला परत मंदिरामध्ये जायचंय. धन्यवाद दादा. धन्यवाद.